आज आज काय हरभरे निवडताय का? हो ना गं, पेरणी जवळ केली पाहिजे ना, पेरणी जवळ आली आहे. चांगले असे स्वच्छ हरभरे केले ना, टपोरे टपोरे अगदी पेरणीला योग्य असे. त्या आत्यांचं पण तेच चाललं, म्हणजे चांगलं पेरू ना की चांगलं उगवणार. जर असं मरकट काय टाकलं ना की ते काही उगवत नाही चांगलं. काही म्हणा, पण आपल्या जुन्या घरी जसं शांत वाटायचं ना आणि छान वाटायचं, तसंच या नव्या घरात पण वाटतं. खरं, तुला माहिती का, आपल्या आळीतल्या बऱ्याचशा बायका आपल्या तिथं बाहेर ओट्यावर ना थोडंसं तरी बसायला यायच्या आणि म्हणायच्या की तुमच्या घरी आलं ना की असं खूप समाधान वाटतं, आनंद वाटतो. आणि याचं एकमेव कारण म्हणजे आत्या आहेत आमच्या आपल्या, की त्यांनी कधीच कोणाला दुखावलं नाही आणि चांगली पेरणी केली. थोडक्यात विचारांची चांगली पेरणी केली, नेहमी चांगलं समजावलं सगळ्या गोष्टी. तुला माहिती आहे का रसिका, आत्यांचं एक वाक्य मला फार म्हणजे आवडतं. माझी आई आहे ना, दळणातून कधीसुद्धा थोडं जरी धान्य पडलं ना तर ती काय करायची, आम्हाला ओरडायची की ते सगळं एकूण एक धान्य वेचा. पण आत्यांनी तसं कधीच केलं नाही. जर निवडताना धान्याचं आणलं ना तर त्या ते सगळं भरायच्या आणि चिमण्यांना टाकायच्या. शेतात सुद्धा पडलेलं धान्य त्या म्हणजे काय म्हणतात, मळणी करताना वगैरे खूप धान्याचं आणतो. आत्यांनी कधीही ते धान्य आम्हाला भरू दिलं नाही. त्यांचं एक वाक्य फार मला त्यावेळेस पटलं, की हे जे काही सांडतं ना जमिनीवर, त्याच्यावर आपला अधिकार नसतो, त्याच्यावर जीवजंतूचा अधिकार असतो. त्यामुळे त्यांच्या तोंडातलं घेऊ नका, मुखातलं घेऊ नका. हा विचार मला फार मोठा वाटला आणि त्यामुळेच कदाचित आपल्या घरात शांतता, समाधान आहे. रसिका, एक गोष्ट ऐकायची का? हो. निवडत होऊन जाईल. एक ना व्यापारी असतो आणि तो व्यापारी आहे ना, त्याच्या घरी खूप श्रीमंती असते. मुलं बाळं असतात, सुना असतात, नातवंड असतात. पण एक दिवस काय होतं, लक्ष्मी त्याच्या स्वप्नात येते आणि म्हणते की आता मी निघाली आहे, तुझ्याकडे मी खूप वर्ष वास्तव्य केलं, पण आता बास, आता तू असमाधानासोबत राहा, असंतोषासोबत राहा. बघू तू कसं प्रगती करतोयस. माझ्याबरोबर राहून कोणी पण प्रगती करेल, पण तू असमाधानाबरोबर, रागालोभाबरोबर राहून दाखव आणि मग मी ठरवेन तुझ्याबरोबर राहायचं की नाही. तो म्हणतो बरं. आधी तिला म्हणतो जाऊ नकोस वगैरे, पण ती काही लक्ष्मी ऐकत नाही. परीक्षा घ्यायची म्हणते तुझी. आणि मग लक्ष्मी निघून जाते आणि झालं, त्यांच्या घरी असंतोष, असमाधान येतं. आणि मग तो व्यापारी विचार करत असतो की असंतोषाला आणि असमाधानाला आपल्या घरात अजिबात थारा द्यायचा नाही. आणि दुसऱ्याच दिवशी त्यांच्या घरात काय होतं की एका सोन्यानं पातेल्यामध्ये खिचडी करायला टाकलेली असते आणि ती खिचडी करायला टाकलेली असताना दुसरी सून येते. ती काय बघत नाही, काय नाही, मीठ टाकते त्याच्यात आणि निघून जाते. तिसरी सून येते, ती सुद्धा मीठ टाकते, निघून जाते. असं करत करत त्या चौघी सुना भरपूर मीठ त्या खिचडीत टाकतात आणि मग जेवायला बसतात ते सगळे. आणि लक्ष्मी हसत असते की आता यांच्या घरी असमाधान, असंतोष येणार आहे आणि जिथं असमाधान, असंतोष, तिथं लक्ष्मी राहणार नाही, ती निघून जाणार. आणि मग तो व्यापारी जेवायला बसतो. बघतो तर प्रचंड खारट अशी खिचडी, पण तो काहीही बोलत नाही आणि तो शांतपणे सगळी खिचडी खातो, अजिबात काही बोलत नाही. नंतर मुलं बाळं सगळे जेवायला बसतात आणि बघितल्याबरोबर ते म्हणतात की पहिला घास खातात तर त्यांना खारट लागतं ते. तर ते बायकोला विचारतो तो मोठा मुलगा, वडील जेवले का गं? ते म्हणले हो. मग तो मुलगा विचार करतो, वडिलांनी ज्या अर्थी काही म्हटले नाही त्या अर्थी काहीतरी विशेष आहे. आणि कोणीही काहीही न बोलता ती खिचडी खाऊन टाकतात आणि कसलंही असमाधान नाही, राग नाही, चिडचिड नाही, आरडाओरडा नाही. लक्ष्मीला फार आश्चर्य वाटतं की हे कसं काय शक्य झालं. आणि मग लक्ष्मी व्यापाऱ्याकडे जाते आणि म्हणते, मी आज तुझी परीक्षा घेत होते रे, तू का चिडला नाहीस, का नाही? तर तो म्हणतो, नाही मला चिडावंसं वाटलं, तुला जर थांबवायचं असेल ना तर मला माहिती आहे चिडचिड, भांडणं घरात नको आहे, म्हणून जे काही होतं ते मी निभून नेलं आणि म्हणून म्हणतो तू माझ्या घरातून जाऊ नकोस. मग लक्ष्मी म्हणते, ज्या घरात चिडचिड, भांडणं असेल तिथे मी कधीच राहणार नाही. तुझी मी परीक्षा घेतली, त्या परीक्षेत पास झाला, मी तुला कधीही सोडून जाणार नाही जोपर्यंत तुझ्या घरात शांतता, समाधान आहे. आणि तेच आपल्याला टिकवून ठेवायचं आहे.